नमस्कार, जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. चला तर मग इथे शेजारीच संगीत ताईचे इथे आहे ना त्यांच्या नाताचं बारसं होतं. मग मला बोलवलं होतं रुपाली स्वयंपाक करू लागायला मदत. मग मी गेले. मग गेल्यानंतर आहे ना भजेच राहिले होते काढायचे. मग प्रियांका आणि मी भजे काढू राहिले आता. रसपोळीचं जेवण आहे तर मग मांडे ना त्यांनी त्यांच्या बहिणीकडे बनवायला सांगितले. तर महेश गेलाय मांडे आणायला. तर त्यानंतर आता इथे पाहुणे पण आले. मग आम्ही भजे काढतच होतो तर पाहुणे पण आले. भजे पण आम्ही उशिराच लागलो होतो काढायला. म्हटलं पाहुणे आले का मग गरम गरम वाढायला. मग आल्यानंतर त्याला पाणी वगैरे थंड दिलंय. आता मग बसल्या त्या गप्पा मारत. बघा इथे बाहेर डेकोरेशन करणारे दादा पण आले. थोडंसं डेकोरेशन पण करायचंय बारशाचं. इथे ना पाचुऱ्याच्या वहिनीनं ज्यांनी ज्यांनी रसना नाही घेतली ना त्यांना आहे ना लिंबाचं सरबत बनवत आहे. मग आता त्या आहे ना बाकीच्या ज्या राहिल्या त्या सरबत घ्यायचं त्यांना सरबत पण देऊन घेऊ राहिले वहिनी. आता बाळाचं छान असं आवरून दिले कपडे वगैरे घालून. आता पाहुणे आले तर मग बाळाला पण समोर समोर आणलंय. आज्यांना पण उत्सुकता होती बाळाला पाहायची. आमच्या इकडं अशी पद्धत आहे का बाळाला गेल्यावर काहीतरी न्यावं लागतं. कुणी डाग आणतं, कुणी पैसे आणतं, कुणी खारी खोबरं आणतं, बाळाला कपडे आणत्या, आईला साडी आणत्या. भरपूर अशी पद्धत आहे. आणि कुणी कुणी सर्व आणतं, खायला पण आणतं, बाळाला कपडे पण आणत्या, आईला साडी पण आणत्या, डाग पण आणत्या. बघा आता इथं सर्वांनी भरपूर असं खारीक खोबरं घेऊन आलंय. तर 3 टोकऱ्या भरल्या खारीक खोबऱ्याच्या. एवढं भरपूर खायला घेऊन आले. कोणी कपडे आणले, कोणी साड्या आणले, कोणी बाळाला डाग आणले, कोणी पैसे दिले. कोणाकोणाचं म्हणणं असं का डागाचं काही होत नाही, पैसे दिल्यावर पैसे तरी कामं येते, काही पण घेता येतं पैशांचं. तर सर्वांनी ज्यांनी काय काय आणले तेवढं सर्वांनी या टपामध्ये काढले. बघा आता 2-3 असे टप भरले सामानाने. बाळाचं बारसं पण थोडं लेटच ठेवलं होतं. कारण की बाळ थोडंसं नाजूक होतं ना. मग 1.5 महिन्याचं झाल्यावर बाळाचं बारसं ठेवलंय. तिकडे बाळ बघण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर मग म्हटलं इकडं ताटं पण बनवूया म्हणजे माणसांना जेवायला द्यायला. बघा ही ऐश्वर्याची मम्मी त्याच ताटं बनवू राहिले. आता कपड्याने पुसून घेतले आधी ताटं. मग आता ताटं पण बनवायचे. म्हटलं तिकडं बाळ पण बघण्याचा कार्यक्रम चालला आणि इकडं माणसांचे पण जेवणं चालतील. टाईम पण भरपूर झाला होता ना. 1-1:30 वाजला होता जेवण करायला ना. बघा मी बाहेर आल्यानंतर बघितलं तर खूप छान असं डेकोरेशन केलंय इथे. छान अशी मंडप पण दिलाय, पडदा पण लावलाय, बाळाचं नाव पण लावलंय. मस्त अशी चंद्रकोर लावली. चंद्रकोरीलाच असा पाळणा पण अटकवलाय बाळाला झोका देण्यासाठी. आतमध्ये ना ताटं पण बनवून झाले. माणसांना पण जेवायला दिलंय. माणसांचा जेवणांचा काही व्हिडिओ काढला नाही मी. म्हटलं बाहेरच चला आता डेकोरेशन कसं केलंय बघूया. आता इथे ना माणसांचे पण जेवण झाले. आता बायांना पण बसवायचे जेवण करायला. मग आता आम्ही सर्वांची ताटं बनवून घेतली. मग आता म्हटलं सर्वांना बसून देऊन आम्ही ना 4-5 जणी ना मागे थांबतो. मग म्हटलं वाढायला पण लागल. मग आता इथे सर्वांची ताटं 15-16 अशी ताटं बनवली इथे. मांडे पण असे छान असे बनवून दिले होते त्यांच्या संगीतताईच्या बहिणींनी.
घरगुतीच मांडे बनवून दिले होते, छान असे भाजलेले पण होते, खरपूस खरपूस असे भाजलेले होते. बघा आता इथे ना मी खिडकीतूनच व्हिडिओ काढलाय, ते इथे फुगे फुगवायचं पण मशीन आणलंय, इथे बाहेर फुगे फुगवायचं पण काम चालू आहे. भरपूर असे फुगे फुगवले होते डेकोरेशनला वेगवेगळ्या कलरचे. स्त्रीला आणलं नाही मी, पण स्त्रीला अशी फुगे फुगवताना बघितलं असतं तर खूपच मजा आली असती. तो आहे ना लय वैताग देतो, कुठं नेला का, मग म्हटलं नको तू घरीच थांब. बघा आता इथे सर्व पाहुण्या पण जेवायला बसवले आहे. घरच्या पण 2-3 बाया बसवल्या आहे पाहुण्यांसोबत जेवण्यासाठी. आता इथे सर्वांचं छान असं जेवण चाललंय, गप्पा मारत मारत इकडच्या तिकडच्या गप्पा. माणसांचे जेवण पटकन होते, पण बाई माणूस जर जेवायला बसली ना खूप वेळ लागतो. कारण की ना बाई माणूस काय गप्पा करता करता एक एक घास घेता घेता भरपूर वेळ होऊन जातो. मग आता पाहुण्यांचे पण जेवण झाले, आम्हाला पण जेवायची भूक लागली होती, मग आम्ही पण आता जेवायला बसलोय. परत बाहेर पण कार्यक्रम आहे बारशाचा, मग ते बोलले की आता सर्वजण जेवण करून घेऊ, भांडे वगैरे मागं ठेवू, आधी कार्यक्रम करून घेऊ, कारण की पाहुण्या बोलल्या का आम्हाला पण जायला वेळ होईल घरी. मग आता आम्ही इथे जेवण करून आहे ना भांडे वगैरे गोळा करून ठेवणार आहे आणि लगेच बाहेर पण जाणार आहे कार्यक्रमासाठी. आता आमचे सर्वांचे जेवण पण झाले, तर आम्ही बाहेर पण आलोय आता कार्यक्रमासाठी. सर्वजण इथे येऊन बसले बाहेर. मग आता प्रियांका आहे ना सर्वांना हळदी कुंकू लावून घेऊ राहिली. बघा आता बाहेर फुगे लावून छान असं डेकोरेशन पण केलंय. प्रियांका ह्या सुशीलाताईंच्या आहे ना मोठ्या सूनबाई आहे. आतमध्ये ना कार्यक्रम काही ठेवला नाही, आतमध्ये ना एवढ्यांना जागा पण पुरली नसती. बाहेर मोठं मोकळं शेड आहे ना, डेकोरेशन पण करता आलं बाहेर बसायला पण जागा मोकळी. बघा आता इथे वराट्यालाच बाळ केलंय, तर चाललंय कुणी कुणी कृष्ण घ्या, कुणी दामोदर घ्या, असं खाली वर करू राहिले आता सर्वजणी तिकडच्या पाहुण्या. तुमच्याकडे आहे का अशी वराट्याला कपडे घालून बाळ बनवण्याची पद्धत? नक्की कमेंट करून सांगा. आता बाळाला पण तसंच करू राहिलंय, एक जण खालून देते परत दुसरी वरून घेते. कोणी कृष्ण घ्या, कोणी दामोदर घ्या, असं म्हणता म्हणता बाळाला 5 वेळेस वर खाली करताय. मग शेवट आहे ना पाळण्यात टाकताय. त्यानंतर आहे ना बाळाची आत्या जाऊन आहे ना बाळाच्या कानात नाव सांगते. आमच्याकडे ना अशीच पद्धत राहते बारशाची. हे सर्व काही बाळाच्या आज्या आहे, काही बाळाच्या आत्या आहे, सर्वजणी आलेले आहे. बाळाला मस्त झोप लागली. तो फोटोवाला कटाळून जायला रे लवकर. दुसऱ्या दिवशी दुसरा रंग, दुसऱ्या दिवशी दुसरा रंग, रूप सावळे गोरस रंग, रूप सावळे गोरस रंग, जसा जळतो आरशाचा विंग, जो बाळा जो जोरे जो, जसा जळतो आरशाचा विंग, जो बाळा जो जोरे जो. बोलली बाळी अनुसयाने वाजवली टाळी, कृष्ण जन्मला यमुना तळी, जो बाळा जो जोरे जो, कृष्ण जन्मला यमाची विष्णुकारा, जो बाळा जो जोरे जो. कलीचा माळ राधा कृष्णाला घालते वारा, राधा कृष्णाला घालते वारा, चला यशोदा अगोदर जो. बघा तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये बाळाचं नाव काय ठेवलंय. कोणाला बाळाचं नाव आवडलंय नक्की कमेंट करून सांगा. बघा मग आता कार्यक्रम झाल्यानंतर इथं मग सर्वांचे फोटो चालले. मग आता सर्वजणी बाळासोबत फोटो काढून घेऊ राहिले. सर्वजणींनी बाळाच्या सोबत वेगवेगळे असे फोटो काढले. बघा आता इथे सर्वजणी, तिकडचा ग्रुप इकडचा ग्रुप, सर्वांनी असे छान असे फोटो काढले. मग मला पण जायचंय फोटो काढाय. बघा हे बाळाचे मामा मामी छान असे फोटो काढून घेते. आता सर्वजण त्यांना हसत होते, तुम्ही पण लेकीची तयारी करा. ते बोलत होते का आम्हाला लेक काय कोणाला द्यायची नाही. मग त्या चिवमाईच्या सासू बोलत होत्या का मग लेक तुमची पेटीतच ठेवा, कोणालाच नका देऊ. नंतर आहे ना बाळाच्या मम्मीनी मी पण छान असे फोटो काढून घेतला. एक आतमध्ये ना चहा पण ठेवलाय बायांना, त्यांना निघायचे पण आहे. मग आता बायांच्या साड्या वगैरे नेसून पण झाले, निघालाय पण आहे आता त्या. आम्ही पण सर्वजणी त्या आता त्यांच्या गाड्यांपर्यंत गेलोय त्यांना पोचवायसाठी. त्या गेल्यानंतर आहे ना आम्हाला भांडे वगैरे पण घासायचे होते. मग आम्ही
त्यांना पण बाहेर बाय करायला आलो. आतमध्ये भांडे पण घासायचे, तर मग त्या गेल्यानंतर आम्ही सर्व भांडे वगैरे आवरून घेतले. मला पण घरी जायचं होतं ना, इथून जवळच आहे घर, मग पायीच निघायचं होतं. परीन मी आलेली होती सकाळी ना. चला तर मग असा होता आजचा व्हिडिओ जर आवडलाच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाय बाय. माझ्या मम्मीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.